सात संगत जी, प्रेमाने बोला धन निरंकार जी. सर्वप्रथम त्या असीम अनंत सर्व शक्तिमान निरंकार प्रभूच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. आजपासून आपण संपूर्ण अवतारवाणी या पवित्र ग्रंथावर चिंतन करणार आहोत. या पवित्र ग्रंथाच्या पहिल्या पदावर आज आपण चिंतन करणार आहोत. या संतजनांनो, अवतारवाणीचं पहिलं पद आपल्याला समजवतं, रंग रूपाहुनी भिन्न हे प्रभू, कोटी कोटी प्रणाम तुला. मन बुद्धी कल्पनातीत तू, कोटी कोटी प्रणाम तुला. अनंत सीम अथांग स्वामी, कोटी कोटी प्रणाम तुला. राजांचा अधिराज स्वामी, कोटी कोटी प्रणाम तुला. आदि अनादि सर्व व्यापका, कोटी कोटी प्रणाम तुला. युगे युगे तारियले पापी, कोटी कोटी प्रणाम तुला. सर्व घटांचा अंतर्यामी, कोटी कोटी प्रणाम तुला. नाम तूच अननामी तुची, कोटी कोटी प्रणाम तुला. सर्व जीवांचा पालन करता, कोटी कोटी प्रणाम तुला. अवतार मने हे प्राणाधारा, कोटी कोटी प्रणाम तुला. आश्रय तवा आधार तुझाची, तन मन ओवाळीन माझे. मने अवतार गायीन दाता, आठ प्रहर गुणगान तुझे. होत नसे जो वर तव आज्ञा, कुणा चालणे शक्य नसे. काही न करू शके अवतार, तव इच्छेने होत असे. सात संगत जी, अवतारवाणीचं हे पहिलं पद म्हणजे आपल्या भक्तीचा पाया आहे. जशी एखादी मोठी इमारत बांधण्याआधी तिचा पाया पक्का असावा लागतो, तसंच भक्तीच्या मार्गावर चालण्याआधी आपण कोणती भक्ती करत आहोत आणि तो देव नक्की कसा आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. या पहिल्या पदात शहनशाह बाबा अवतार सिंहजी आपल्याला ईश्वराचं व्हिजिटिंग कार्ड देत आहेत. यात त्यांनी ईश्वराची 7 प्रमुख लक्षणं सांगितली आहेत. 1. तो रंग रूपाच्या पलीकडे आहे. 2. तो बुद्धीच्या पलीकडे आहे. 3. तो सर्वव्यापी आहे. 4. तो पाप्यांना तारणारा आहे. 5. तो अंतर्यामी आहे. 6. तो पालन करता आहे. 7. सर्वात महत्वाचं, तो करता धरता आहे. यात त्यांनी ईश्वराची 7 प्रमुख लक्षणं सांगितली आहेत. तो रंग रूपाच्या पलीकडे आहे. तो बुद्धीच्या पलीकडे आहे. तो सर्वव्यापी आहे. तो पाप्यांना तारणारा आहे. तो अंतर्यामी आहे. तो पालन करता आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो करता धरता आहे. जोपर्यंत या गुणांची ओळख आपल्याला होत नाही, तोपर्यंत आपली मान याच्या चरणी झुकू शकत नाही. या पदाचा शेवट करताना बाबाजी सांगतात की भक्तांना आपलं तन, मन आणि अहंकार कसं या चरणी समर्पित करायचं आहे. आज या महान सत्याचा उलगडा करण्यासाठी या पदाची एक एक ओळ आपण समजून घेऊया. या सात संगतजी, पहिल्या चरणामध्ये शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज तुम्हा आम्हाला समजवतात, रंग रूपाहुनी भिन्न हे प्रभू, कोटी कोटी प्रणाम तुला. मन बुद्धी कल्पनातीत तू, कोटी कोटी प्रणाम तुला. सात संगतजी, बाबा अवतार सिंहजी या पहिल्याच चरणात ईश्वराची खरी ओळख करून देत आहे. आपण जगात काय बघतो? आपण माणसाला ओळखतो त्याच्या रंगावरून, त्याच्या दिसण्यावरून किंवा त्याच्या कपड्यांवरून. पण बाबाजी म्हणतात, हे प्रभू, तू या सगळ्याच्या पलीकडे आहेस. रंग रूपाहुनी भिन्न याचा अर्थ असा की या परमात्म्याला कोणताही विशिष्ट आकार नाही, रंग नाही, तो निराकार आहे. मला सांगा, हवेला कोणता रंग आहे का? किंवा विजेला कोणता आकार आहे का? नाही. पण तरीही हवा आपल्याला जगवते आणि वीज अंधार दूर करते. अगदी तसाच हा परमात्मा डोळ्यांना दिसत नाही, पण तोच या पूर्ण विश्वाला चालवत आहे. नंतर सांगतात की मनबुद्धी कल्पनातीत तू. दुसऱ्या ओळीत बाबाजी म्हणतात की तुला ओळखणं माझ्या मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडचं आहे. संत जनांनो, माणसाला आपल्या बुद्धीचा खूप अहंकार असतो. त्याला वाटतं, मी सायन्स शिकलो, मी जग बघितलं, मला सगळं कळतं. पण सत्य हे आहे की आपली बुद्धी खूप छोटी आहे.
एकदा बादशाह अकबरानं भर दरबारात बिरबलाला विचारलं, बिरबल, तू म्हणतोस ईश्वर सर्वत्र आहे, तर मला दाखव तो कुठे आहे, आणि जर तो आहे तर तो दिसत का नाही? बिरबलानं सेवकाला एक वाटीभर दूध आणायला सांगितलं. बिरबल म्हणाला, महाराज, या दुधात तूप आहे का? अकबर म्हणाला, हो, अर्थातच आहे. बिरबल म्हणाला, मग मला बोट घालून दाखवा, ते तूप कुठे आहे, ते दिसत का नाही? अकबर म्हणाला, अरे वेड्या, त्यासाठी दुधाला विरजन लावावं लागतं, घुसळावं लागतं, मग लोणी वर येतं आणि तूप दिसतं. अगदी त्याचप्रमाणे संत जनांनो, परमात्मा हा कणाकणात आहे. जसं दुधात तूप आहे, पण त्याला बघण्यासाठी सत्संगाचं विरजन आणि सेवेचं घुसळण हवं असतं, तेव्हाच तो प्रगट होतो. उघड्या डोळ्यांनी किंवा फक्त बुद्धीनं तो दिसत नाही. याच्यासाठी संत कृपेची दृष्टी तुमच्या आमच्याकडे हवी. कोटी कोटी प्रणाम. इथे प्रणाम म्हणजे फक्त हात जोडणे नव्हे, प्रणाम म्हणजे समर्पण. जेव्हा आपली बुद्धी काम करणं थांबवते, जिथे तर्क वितर्क संपतो, तिथे भक्ती सुरू होते. स्वामी विवेकानंदांचा विचार ऐका. स्वामी विवेकानंद म्हणायचे, द फायनाइट माइंड कॅनॉट ग्रास्प द इन्फानाइट. म्हणजे मर्यादित मन अमर्याद ईश्वराला कवेत घेऊ शकत नाही. समुद्राचं पाणी एका छोट्याशा ग्लासात मावेल का? नाही. तसं आपल्या छोट्याशा बुद्धीत तो विराट ईश्वर मावू शकत नाही. म्हणून बाबाजी म्हणतात, मी तुला प्रणाम करतो, म्हणजे मी माझा मीपणा तुझ्या चरणी अर्पण करतो. संत तुकाराम महाराज यावर सुद्धा काय म्हणतात, अनुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा. जेव्हा मीपणा जातो, तेव्हाच मनुष्य आकाशा एवढा विशाल होतो. मग या ठिकाणी या चरणाद्वारे शहनशाह बाबा अवतार सिंहजी समजवतात की हे प्रभू, तू काळा गोरा नाहीस, तू मोठा बारीक नाहीस, तू हवेसारखा सर्वव्यापी आहेस. माझी बुद्धी जिथे संपते, तिथे तुझी हद्द सुरू होते. अशा या अथांग सागरासमोर मी नतमस्तक करतो. संत जनांनो, आता यापुढे शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज त्याची ताकद आणि विशालता समजून सांगणार आहेत. अनंत असीम अथांग स्वामी, कोटी कोटी प्रणाम तुला. राजांचा धीराज स्वामी, कोटी कोटी प्रणाम तुला. संत जनांनो, या दोन ओळींमध्ये त्या परमात्म्याची व्याप्ती आणि सत्ता सांगितली आहे. अनंत असीम अथांग स्वामी, हे तीन शब्द खूप वजनदार आहेत. अनंत, ज्याला कोणता अंत नाही, इन्फानाइट. असीम, लिमिटलेस, ज्याला कोणतीही सीमा नाही. अथांग, बॉटमलेस, ज्याची खोली मोजता येणार नाही. वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर आज विज्ञान म्हणतं की हे ब्रह्मांड सतत पसरत आहे. आपण पृथ्वीवरून आकाशाकडे बघतो तेव्हा आपल्याला क्षितिज दिसतं, पण तिथे आकाश संपत नाही. तिथून पुढे अंतराळ आहे, आकाशगंगा आहे. जर या सृष्टीचा अंत लागत नसेल, तर ज्यानं ही सृष्टी निर्माण केली तो निर्माता किती विशाल असेल. जसं एका माशानं ठरवलं की मी समुद्राचं टोक शोधून काढीन, तर ते शक्य आहे का? कारण मासा समुद्रात आहे, समुद्र माशात नाही, ते शक्य नाही. तसंच आपण या ईश्वराच्या पोटामध्ये आहोत, आपण त्याला मोजू शकत नाही. संत नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. संत नामदेव महाराज पंजाबमध्ये गेले, तिथे त्यांनी पंजाबी भाषेतही लिहिलं. ते या ईश्वराच्या विशालतेबद्दल म्हणतात, जल तरंग अरुफेन बुदबुदा, जलते भिन्न न होई. म्हणजे पाण्यावर लाटा येतात, फेस येतो, बुडबुडे येतात, पण ते पाण्यापेक्षा वेगळे नसतात. शेवटी ते पाणीच असतं. अगदी तसंच हा प्रभू, तू अथांग पाणी आहेस आणि आम्ही त्यावरील छोटे बुडबुडे आहोत. आणि पुढे म्हणतात की राजांचा अधिराज स्वामी, किंग ऑफ किंग्स. जगात अनेक राजे झाले, शहनशाह झाले, आताच्या काळात पंतप्रधान आणि राष्ट्रपती आहेत, पण यांची सत्ता किती काळ टिकते? 5 वर्ष, 10 वर्ष किंवा जास्तीत जास्त आयुष्यभर. पण हा निरंकार असा राजा आहे, ज्याची सत्ता आधी काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहील. त्याचे सरकार कधीच पडत नाही. छत्रपती शिवाजी महाराज याविषयी ऐतिहासिक दाखला देतात. छत्रपती शिवाजी महाराज हे जाणकार राजा होते, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांच्याकडे अफाट शक्ती होती, गड किल्ले होते, पण तरीही महाराज कुणा समोर नतमस्तक व्हायचे? तर त्या प्रभू परमात्म्या समोर नतमस्तक व्हायचे, संतांसमोर नतमस्तक व्हायचे.
कारण महाराजांना माहित होतं की मी फक्त रयतेचा राजा आहे, पण या जगाचा खरा राजा तो ईश्वरच आहे. ही नम्रता म्हणजेच राजांचा अधिकार या शब्दाचा खरा अर्थ आहे. जग जिंकणारा सिकंदर जेव्हा मरणाच्या दारात होता तेव्हा त्याने आपल्या सेनापतींना 3 इच्छा सांगितल्या. त्यातली एक इच्छा खूप महत्वाची होती. तो म्हणाला, जेव्हा माझी अंत्ययात्रा काढाल तेव्हा माझे दोन्ही हात तिरडीच्या बाहेर लटकत ठेवा. सेनापतीनं विचारलं, का महाराज? सिकंदर म्हणाला, जेणेकरून जगाला कळेल की ज्यानं पूर्ण जग जिंकलं त्याला, ज्याला जगाचा बादशाह म्हणायचे, तो सिकंदर सुद्धा जाताना रिकाम्या हातानं गेला. संत जनांनो, पृथ्वीवरचे राजे रिकाम्या हाताने जातात, पण हा निरंकार असा राजा आहे जो आपल्याला कधीच रिकाम्या हातानं पाठवत नाही. तो भक्तीच्या धनानं आपली झोळी भरतो. म्हणून बाबा अवतार सिंहजी म्हणतात, हे राजांच्या राजा, मी तुला प्रणाम करतो. तख्त हजारों देखे, ताज हजारों देखे, मिट गए वो जो खुद को खुदा कहते थे, बस एक तेरे ही दरबार है साचा, बाकी सब तो किरदार है आते जाते. तर या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की हे प्रभू, तुझा थांग पत्ता कोणालाच लागू शकत नाही. तू आकाशापेक्षा उंच आणि समुद्रापेक्षा खोल आहेस. जगातील सर्व राजे महाराजे तुझ्या दारावरचे भिकारी आहेत, कारण तूच खरा शहंशाह आहेस. तुझ्या या विशाळ रूपाला माझा दंडवत प्रणाम. पुढच्या चरणामध्ये शहंशाह बाबा अवतार सिंहजी समजवतात, आदि अनादि सर्व व्यापका, कोटी कोटी प्रणाम तुला, युगे युगे तारियले पापी, कोटी कोटी प्रणाम तुला. संत जनांनो, या 2 ओळींमध्ये ईश्वराची 2 अत्यंत महत्वाची रूपे संतांनी सांगितली. एक सर्व शक्तिमान आणि दुसरं दयाळू. आदि अनादि सर्व व्यापका या 3 शब्दांमध्ये विश्वाचं रहस्य लपलेलं आहे. आदि, ज्याच्यापासून सर्व काही सुरू झालं. अनादि, ज्याची स्वतःची कोणतीही सुरुवात नाही, तो तेव्हाही होता जेव्हा काहीच नव्हतं. आणि तिसरं म्हणजे सर्व व्यापका, जो कणाकणामध्ये भरलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिलं तर सायन्स मध्ये एक नियम आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, ती फक्त रूप बदलते. संत जनांनो, ती सुप्रीम एनर्जी म्हणजेच हा निराकार आहे. संत कबीरदास जी सर्वव्यापी तत्वाबद्दल किती सुंदर म्हणतात, जो तिल माही तेल है, जो चकमग में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग. जसं तिळामध्ये तेल असतं पण दिसत नाही, दगडामध्ये आग असते पण दिसत नाही, तसा ईश्वर तुझ्यातच आहे, फक्त त्याला प्रकट करण्याची कला शिकून घे. युगे युगे तार येले पापी ही ओळ आपल्याला खूप मोठा दिलासा देते. अवतार सिंहजी महाराज म्हणतात, हे प्रभू, तू फक्त चांगल्या लोकांनाच नाही तर पापी लोकांना सुद्धा तारला आहे. इथं युगे युगे म्हणजे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आताचं कलियुग. प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा कोणी शरण आलं, मग त्यानं कितीही पाप केली असली, तू त्याला माफ केलंस, त्याला पतित पावन केलंस. संत जनांनो, आपल्याला महर्षी वाल्मिकी माहित आहेत, ज्यांनी रामायण लिहिलं. पण ते आधी कोण होते? तर रत्नाकर नावाचे दरोडेखोर होते. लोकांना लुटणं, मारणं हेच त्यांचं काम. पण जेव्हा त्यांना नारद मुनी भेटले, त्यांना सत्याची जाणीव झाली, तेव्हा तोच पापी रत्नाकर बदलून महान ऋषी वाल्मिकी झाला. ईश्वरानं असं म्हटलं नाही की तू पापी आहेस, मी तुला जवळ करणार नाही. नाही, आगीत कोळसा टाकला की तो सुद्धा अग्निरूप होतो, तसं ईश्वराच्या संपर्कात पापी आला की तो पवित्र होतो. गीतेचा दाखला आहे, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी मी युगायुगात प्रकट होतो. पण अवतार सिंहजी इथे एक मोठ्या वेगळ्या दृष्टिकोनातून सांगतात, तू फक्त सज्जनांचा नाही तर पाप्यांना सुद्धा तारला आहे. जसं आई आपल्या बाळाला मातीत खेळताना बघते, तेव्हा ती त्याला लांब ढकलत नाही, ती त्याला उचलते, अंघोळ घालते आणि कवेत घेते. हा निरंकार तसाच आहे. आपण किती चुका केल्या तरी जेव्हा आपण सद्गुरूंच्या चरणी येतो तेव्हा आपली सर्व पापी धुतली जातात. तर एकंदरीत या चरणामध्ये अवतार सिंहजी महाराज समजवतात की हे प्रभू, तू काळाच्या बंधनात नाहीस, तू अनादी आहेस आणि तुझा स्वभाव किती दयाळू आहे.
इतिहासात कितीतरी पापी लोकांनी तुझा आश्रय घेतला आणि तू त्यांना मोक्ष दिलास. गणिका असो, अजामिळ असो किंवा वाल्मिकी असो, तुझ्या या क्षमाशील स्वभावाला माझा कोटी कोटी प्रणाम. आतापर्यंत पाहिलं की तो सर्वव्यापी आहे, पण काही लोकांना प्रश्न पडतो की जर तो सगळीकडे आहे तर तो माझ्या मनातलं ओळखतो का? याचं महत्व बाबा अवतार सिंहजी पुढील 2 ओळींमध्ये देतात. सर्व घटांचा अंतर्यामी, कोटी कोटी प्रणाम तुला. नाम तूच न नामी तुची, कोटी कोटी प्रणाम तुला. संत जनांनो, या 2 ओळींमध्ये ईश्वराची साक्षीभाव आणि अद्वैत अवस्था सांगितली आहे. घट म्हणजे शरीर किंवा भांड, अंतर्यामी म्हणजे आत राहणारा आणि आतलं जाणणारा. इथे समजावतात की हे प्रभू, तू फक्त मंदिरात किंवा आकाशात नाहीस, तर तू प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये आत बसला आहेस. तुला सांगण्यासाठी होठ हलवण्याची गरज नाही, तू मुक्या वेदना सुद्धा ऐकतोस. आजकाल आपण दुकानात, रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावतो का? चोरी होऊ नये म्हणून. पण संत जनांनो, सीसीटीव्ही कॅमेरा लाईट गेल्यावर बंद पडतो किंवा त्याच्या कोपऱ्यात काही दिसत नाही, पण हा निरंकार असा कॅमेरा आहे जो 24 तास चालू आहे. आणि तो फक्त बाहेरच्या हालचाली रेकॉर्ड करत नाही, तर तुमच्या मनातले विचार सुद्धा रेकॉर्ड करतो. आपण जगाला फसवू शकतो, पण स्वतःच्या आत बसलेल्या या ईश्वराला कधीच फसवू शकत नाही. एकदा एका गुरुनं आपल्या शिष्यांना प्रत्येकी 1 केळ दिले आणि सांगितलं, हे केळ अशा ठिकाणी जाऊन खा जिथे तुम्हाला कोणीही बघत नसेल. शिष्य पळाले. कोणी खोलीत जाऊन कडी लावून खाल्ले, कोणी झाडाच्या मागे लपून खाल्ले, कोणी चादरी खाली खाल्ले. संध्याकाळी सगळे आले, पण एक शिष्य केळ तसंच घेऊन आला. गुरु म्हणाले, अरे तुला जागा मिळाली नाही का? तो शिष्य म्हणाला, गुरुदेव, मी खोलीत गेलो पण तिथे तो ईश्वर बघत होता. मी झाडामागे गेलो, तिथेही तो होता. मी डोळे मिटले तरी तो आतून बघत होता. मला अशी जागाच सापडली नाही जिथे हा अंतर्यामी नाही. हे जाणीव ज्याला होते तो आयुष्यभर कधीच पाप किंवा वाईट कर्म करत नाही. संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. जे मनात धावतं तेच देवाला कळतं. भाव महत्वाचा आहे, आवाज नाही. नाम तूच न नामी तुची ही ओळ अध्यात्माची सर्वोच्च पायरी आहे. नाम, ज्या शब्दाने आपण त्याला हाक मारतो. नामी, ज्याची ती हाक आहे. जगात वस्तू वेगळी असते आणि तिचं नाव वेगळं असतं. उदाहरणार्थ, पाणी शब्द लिहिला तर तहान भागत नाही, पण पाणी प्यावं लागतं. पण बाबाजी म्हणतात, हे प्रभू, तू इतका एकरूप आहेस की तुझं नाम आणि तू वेगळं नाहीत. जेव्हा सद्गुरूंकडून नाम मिळतं तेव्हाच नामी म्हणजे देव भेटतो. समर्थ रामदास स्वामींचे विचार काय म्हणतात? नामे पावन तो झाला, नामे पावन तो केला, नामापाशी मोक्ष त्याला दूर नाही. एक उदाहरण पाहायचं तर साखरेला आपण साखर म्हणतो, पण जोपर्यंत ती जिभेवर पडत नाही तोपर्यंत गोडी कळत नाही. इथे साखर म्हणजे नाम आणि गोडी म्हणजे नामी वेगळे करता येत नाही. तसंच हा निरंकार आणि त्याचा अनुभव एकच आहे. तो फक्त शब्दांचा खेळ नाही तर अनुभूतीचा विषय आहे. जुबा से नहीं वो तो दिल की धड़कन सुनता है, दिखावे से नहीं वो तो नियत को चुनता है. तू लाख छुपा ले दुनिया से अपने राज, वो अंतर्यामी सब कुछ खामोशी से बुनता है. या चरणामध्ये एकंदरीत अवतार सिंहजी महाराज आपल्याला सांगतात की हे प्रभू, तू माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात राहतोस. माझ्या मनातल्या चांगल्या वाईट विचारांचा तुला पत्ता आहे. तूच शब्द आहेस आणि तूच अर्थ आहेस. तुझं नाव घेताच तुझं रूप समोर येतं. अशा या तुझ्या अद्वैत रूपाला माझा कोटी कोटी प्रणाम. पुढच्या ओळीमध्ये अवतार सिंहजी महाराज म्हणतात की सर्व जीवांचा पालन करता कोटी कोटी प्रणाम तुला. अवतार म्हणे हे प्राणाधारा, कोटी कोटी प्रणाम तुला. संत जनांनो, या ओळींमध्ये ईश्वराची वात्सल्य मूर्ती आणि आपल्या जीवनाचं मूळ कारण सांगितलं आहे. सर्व जीवांचा पालन करता याचा अर्थ आहे द सस्टेनर ऑफ ऑल बीइंग्स. सत्संगतजी, या जगात 84 लक्ष योनी आहेत असं म्हणतात. पाण्यात राहणारे, हवेत उडणारे, जमिनीवर चालणारे, या सर्वांना अन्न कोण देतं?
माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त एकाच चिंतेत असतो, पोट कसं भरायचं, उद्याचं काय. कधी चिमणीला बँकेत FD करताना पाहिलंय का? कधी सिंहाला किराणा दुकानात रांगेत उभं राहिलेलं पाहिलंय का? अजिबात नाही. तरीही सकाळी उठलेला पक्षी रात्री उपाशी झोपत नाही का? कारण त्याचा पालन करता हा निराकार आहे. तो त्यांना तिथे अन्न पोचवतो जिथे त्यांची चोच पोचते. संत मुलकदासांचा एक प्रसिद्ध दोहा आहे, अजगर करेन चाकरी पंछी करेन काम, दास मलुका कह गए सबके दाता राम. अजगर कोणाची नोकरी करत नाही, पक्षी कामावर जात नाही, तरीही राम म्हणजे ईश्वर सर्वांना खायला घालतो. एकदा एका माणसाला शंका आली की देव खरोखरच सर्वांना खायला घालतो का? त्यानं एक मोठा दगड फेकला. पाहतो तर काय, त्या दगडाच्या आत एक छोटा खड्डा होता आणि त्यात एक जिवंत बेडूक होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या बेडकाजवळ खाण्यासाठी काही छोटे कीटक सुद्धा होते. तो माणूस रडला आणि म्हणाला, हे प्रभू, त्या बंद दगडात जिथे हवा सुद्धा जाऊ शकत नाही तिथे तू या बेडकाचे पालन पोषण करतोयस. तूच खरा पालन करतायस. अवतार म्हणे प्राणाधारा ही या पहिल्या विभागाची शेवटची आणि अत्यंत भावुक ओळ आहे. प्राणाधारा म्हणजे ज्याच्या आधारावर आपले प्राण म्हणजे श्वास टिकून आहेत. आपल्याला वाटतं मी श्वास घेतोय, पण संत जनांनो, हा श्वास भाड्याचा आहे, हा ईश्वराने दिलेला आहे. जर त्याने ठरवलं की आता श्वास बंद करायचा, तर जगातील कोणताही डॉक्टर किती पैसा तो श्वास विकत घेऊ शकत नाही. जेव्हा माणूस दवाखान्यात शेवटच्या घटका मोजतो तेव्हा व्हेंटिलेटर लावला जातो, कृत्रिम श्वास दिला जातो, पण जोपर्यंत हा प्राणाधार आत आहे तोपर्यंत शरीर चालतं. एकदा त्यानं स्विच ऑफ केलं की सगळा खेळ संपला. अवतार म्हणे, इथे अवतार म्हणजे स्वतः अवतार सिंहजी. ते म्हणतात, माझे स्वतःचे काहीच अस्तित्व नाही. हे प्रभू, तू आहेस म्हणून मी आहे. जसं फुलाशिवाय सुगंधाला अस्तित्व नसतं, तसं तुझ्याशिवाय माझ्या प्राणांना किंमत नाही. संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे, तूच माझी आई, तूच माझा बाप, तूच माझा बंधू, तूच माझा सखा. या पालनकर्त्याच्या चरणी एक छोटीसी सेवा, हवा मुफ्त की है, ये सांसें भी तेरी देन है, ये 2 वक्त की रोटी बस तेरी ही रहम ओ करम है. लोग कहते हैं मैंने कमाया, मैंने बनाया, सच तो ये है दाता कि ये सब तेरा ही भरम है. हे प्रभू, हत्तीला मानभर अन्न देणारा तूच आहेस आणि मुंगीला कणभर अन्न देणाराही तूच आहेस. तू सर्वांचा सांभाळ करतोस. माझा हा श्वास, हे जीवन फक्त तुझ्यामुळे चालू आहे. तूच माझ्या जीवनाचा आधार आहेस. अशा या प्राणप्रिय प्रभूला माझा कोटी कोटी प्रणाम. संत जनांनो, यानंतर अवतार सिंहजी महाराज समजवतात की आश्रय तवा धार तुझाची, तन मन ओवाळीन माझे, म्हणे अवतार गाईन दाता, 8 प्रहर गुणगान तुझे. संत जनांनो, या 2 ओळी म्हणजे भक्तीचा कळस आहेत. इथे आश्रय, समर्पण आणि सिमरन या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. आश्रय म्हणजे जसं पावसाळ्यात आपण छत्रीचा किंवा घराचा आश्रय घेतो, तसं या दुनियेच्या संकटांमध्ये फक्त तुझाच आश्रय आहे. आधार म्हणजे पतंग आकाशात खूप उंच उडतोय. लोक म्हणतात, वा काय पतंग उडतोय, पण त्या पतंगाला माहित असतं की माझ्यामुळे नाही, तर खाली असलेल्या त्या दोऱ्याच्या आधारामुळे उडतोय. ज्या क्षणी दोरा तुटेल, पतंग कचऱ्याच्या डब्यात पडेल. अवतार सिंहजी महाराज हेच म्हणतात की हे प्रभू, मी तो पतंग आहे आणि तू माझा दोरा आहेस. ऐतिहासिक दाखला पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पाहिलं तर तानाजी मालुसरे जेव्हा कोंढाणा जिंकायला निघाले तेव्हा त्यांनी आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं. का? कारण त्यांचा आधार आणि त्यांचं सर्वस्व स्वराज्य आणि महाराज होते. त्यांनी काय म्हटलं, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. हे वाक्य फक्त वीरता नाही, तर ते समर्पण आहे. जेव्हा आपला आधार सत्य असतो तेव्हा आपण संसाराची पर्वा करत नाही. पुढे म्हणतात की तन मन ओवाळीन माझे. आपण देवापुढे आरती ओवाळतो, पण इथे बाबाजी निराळी आरती सांगत आहेत. तन ओवाळणे, मन ओवाळणे. तन ओवाळणे म्हणजे शरीराचा वापर सेवेसाठी करणे, आणि मन ओवाळणे म्हणजे मनातील इच्छा, अहंकार आणि विचार ईश्वराच्या चरणी अर्पण करणं. नुसतं ताट ओवाळणं सोपं आहे, पण स्वतःचा मीपणा ओवाळून टाकणं खूप कठीण आहे. हे फक्त एक खरा भक्तच करू शकतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात, जे काही आहे ते देवा तुझंच आहे, आता उरलो उपकारा पुरता, शरीर भाव गेला मी तू पणा गेला. पुढे अवतार सिंहजी महाराज तुम्हा आम्हाला समजवतात की 8 प्रहर गुणगान तुझे. ही ओळ समजून घेणं खूप गरजेचं आहे. 8 प्रहर म्हणजे काय? संत जनांनो, एका दिवसात 24 तास असतात. प्राचीन भारतीय वेळेनुसार 3 तासांचा 1 प्रहर असतो. दिवसाचे 4 प्रहर अधिक रात्रीचे 4 प्रहर, एकूण 8 प्रहर म्हणजे 24 तास. निरंतर भक्ती. बाबाजी म्हणतात, मी फक्त सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी 10 मिनिटं पूजा करणारा भक्त नाही, मला 24 तास 8ही प्रहर तुझे गुणगान करायचे आहे. आपण जेवण दिवसातून 2-3 वेळा करतो, पण श्वास हा 24 तास घेतो. झोपेत सुद्धा जर श्वास 5 मिनिटं थांबला तर राम नाम सत्य. अगदी तसंच भक्तासाठी ईश्वराचे गुणगान हे श्वासासारखं असतं. चालताना, बोलताना, काम करताना, ऑफिसमध्ये, शेतात, मनातल्या मनात त्याचं नाम चालू असतं. यालाच अजपा जाप किंवा सहज अवस्था म्हणतात. संत नामदेव महाराज शिंपी होते, कपडे शिवायचे, पण सुई धाग्यातून कपड्यात जायची आणि मन विठ्ठलात असायचं. त्यांनी म्हटलंय, नामा म्हणे काम काज, देई हाक पंढरीराज. हाताने काम करा, पण मनाने ईश्वराशी जोडलेले राहा. हेच 8 प्रहर गुणगान आहेत. नारद मुनींची कथा पाहिली तर एकदा नारद मुनींना गर्व झाला की मीच 24 तास नारायण नारायण करतो. विष्णूने त्यांना एका शेतकऱ्याकडे पाठवलं. नारदजींनी बघितलं की शेतकरी सकाळी एकदा देवाचं नाव घेतो, दिवसभर शेतात कष्ट करतो आणि रात्री झोपताना एकदा नाव घेतो. नारदजी विष्णूकडे आले आणि म्हणाले, तो तर फक्त 2दा नाव घेतो, मी श्रेष्ठ आहे. विष्णूने नारदांना एका तेलाने काठोकाठ भरलेली वाटी दिली आणि सांगितलं, पृथ्वीला प्रदक्षिणा मारू नये, पण 1 थेंब सांडला नाही पाहिजे. नारदजी पूर्ण लक्ष वाटीवर देऊन प्रदक्षिणा करून आले. विष्णूने विचारलं, नारदा किती वेळा माझं नाव घेतलं? नारद म्हणाले, देवा, लक्ष वाटीवर होतं, नाव घ्यायला वेळच मिळाला नाही. विष्णू हसले आणि म्हणाले, बरं, त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर संसाराचं एवढं ओझं आहे, तरी तो मला 2 वेळा आठवतो, आणि तुझ्या हातात फक्त 1 वाटी होती तर तू मला विसरलास. काय तात्पर्य? कामात राहून ईश्वराचं स्मरण करणं हेच खरे 8 प्रहर गुणगान आहे. पहिल्या पदाचा अंतिम भागाकडे आपण वळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं की तो देव कसा आहे, निराकार, राजा, पालन करता. आता बाबा अवतार सिंहजी सांगत आहेत, या जगात जी काही हालचाल होते ती कोणाच्या सत्तेनं होते. होत नसे जो वर्तव आज्ञा, कुणा चालणे शक्य नसे, काही न करू शके अवतार, तव इच्छेने होत असे. सात्संगतजी, या 2 ओळींमध्ये हुकूम आणि निमित्त मात्र असण्याचा भाव स्पष्ट केला आहे. होत नसे जो वर्तव आज्ञा, कुणा चालणे शक्य नसे. या ओळीचा साधा अर्थ आहे, ईश्वराच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. आपल्याला वाटतं की मी चालतोय, मी बोलतोय, पण सात्संगतजी, आपल्या शरीरात जी शक्ती आहे ती कोणाची आहे? ती निरंकाराची आहे. आपण बटन दाबतो आणि पंखा फिरू लागतो. पंख्याला जर अहंकार झाला, बघा मी किती वेगानं फिरतोय, मी हवा देतोय, तर ते खरं आहे का? अजिबात नाही. ज्या क्षणी वीज जाईल त्या क्षणी पंखा लोखंडाचा नुसता तुकडा आहे, तो स्वतः हलू शकत नाही. माणूस हा त्या पंख्यासारखा आहे आणि निरंकार ही ती वीज आहे. जोवर त्याची आज्ञा चालू आहे महाराज, तोवर आपण चालतोय. बटन बंद झालं की माणूस जमिनीवर. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकोबा याला सूत्राचा खेळ म्हणतात. बाहुल्यांचा खेळ असतो ना, चाळविता तो वेगळा, पाहिन कळे कळसूत्री बाहुल्या. बाहुल्या नाचतात, पण त्यांना नाचवणारा पडद्याच्या मागे वेगळाच असतो. बाहुलीला वाटतं मी नाचवते, पण दोरा सूत्रधाराच्या हातात असतो. तसंच अवतार सिंहजी म्हणतात की हे प्रभू, तू सूत्रधार आहेस आणि आम्ही तुझ्या बाहुल्या आहोत. तुझ्या आज्ञेशिवाय कोणाला एकही पाऊल चालणं शक्य नाही. काही न करू शके अवतार, तव इच्छेने होत असे. इथे बाबा अवतार सिंहजी यांनी स्वतःचं नाव घेऊन अत्यंत नम्रतेनं करता भाव त्यागला आहे. माणसाला सर्वात जास्त त्रास कशाचा होतो? मी केलं, मी घर बांधलं, मी मुलांना वाढवले, मी पैसे कमावले, हा अहंकारच माणसाच्या दुःखाचं कारण आहे. बाबाजी म्हणतात, अवतार जीव स्वतःच काही करू शकत नाही. अवतार स्वतःच काही करू शकत नाही. जे काही होतंय ते तुझ्या इच्छेनं होतंय.
एकदा एक बैलगाडी भर उन्हात रस्त्यावरून चालली होती. त्या गाडीच्या चाकावर एक छोटीशी माशी बसली होती. माशी मागे वळून बघते तर काय, खूप धूळ उडत होती. माशीला अंकार झाला. ती मनात म्हणाली, बापरे, मी केवढी धूळ उडवते, माझ्यामुळे हे रस्ते थरथर कापत आहेत. संत जनांनो, धूळ बैलांच्या ताकदीमुळे उडत आहे, माशीमुळे नाही. अगदी तसंच संसाराची गाडी हा निरंकार चालवतोय आणि आपण त्या चाकावर बसलेल्या माशी सारखे आहोत. आपण उगाच म्हणतो मी केलं. जेव्हा अर्जुनाला वाटलं की माझ्या आजोबांना गुरूंना कसे मारू, तेव्हा श्रीकृष्णाने त्याला विश्वरूप दाखवलं. तेव्हा सांगितलं, अर्जुना, हे सगळे आधीच्या काळाच्या माझ्या पोटात गेले आहे. तू फक्त निमित्त हो. बाण चालवणारा तू आहेस, पण प्राण घेणारा मी आहे. हे रहस्य ज्याला कळले तो आयुष्यात कधीच डिप्रेशन मध्ये जात नाही आणि कधीच अहंकारी होत नाही. कारण त्याला माहित असतं, यश मिळाले तरी तुझी इच्छा आणि अपयश आले तरी तुझी इच्छा. अपनी मर्जी से कहा अपने सफर के हम है, रुख हवाओं का जिधर आ है. अपनी मर्जी से कहा अपने सफर के हम है, रुख हवाओं का जिधर का है उधर के हम है. ना अपनी खुशी ना अपना गम, जैसे चलाए तू वैसे चले हम. की हे प्रभू, या सृष्टीत पान सुद्धा तुझ्या आज्ञेशिवाय हलत नाही. मी तर एक सामान्य जीव आहे. माझ्याकडून जे काही चांगलं कार्य घडतं ते तूच करून घेतोस. मी काहीच करू शकत नाही. सर्व तुझीच लीला आहे. तुझ्या या सर्व नियंता रूपाला माझा कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. या संत जनांनो, आज आपण या अवतार वाणीचं पहिलं पद पूर्ण केलं. या पहिल्या पदात शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज यांनी ईश्वराचा पूर्ण परिचय दिला की तो निराकार आहे, तो रंगरूपाहून भिन्न आहे, तो अनंत आहे, तो बुद्धीच्या पलीकडचा आहे, तो सर्वव्यापी आहे, म्हणजे आदी अनादी आहे, तो दयाळू आहे, तो अंतर्यामी आहे, तो पालन करताय, तोच करता धरताय. म्हणून भक्ताने फक्त एकच करायचं, कोटी कोटी प्रणाम, म्हणजे पूर्ण समर्पण. संत जनांनो, प्रेमाने बोला, धन निरंकारजी.